बघा सिंपल आहे. 3/5 भरलेला आहे, म्हणजे 3/5 काय आहे? भरलेला आहे. शिल्लक किती आहे मग? 2/5 शिल्लक, बरोबर. मग तेच करायचं आपल्याला. 3/5 भाग भरायला 8 तास लागतात, तर 2/5 भाग भरायला किती तास लागतील? सिंपल आहे. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. बघा 3x नाही बघा, 3/5 गुणिला x आणि 2/5 गुणिला 8. बघा आता जर तुम्हाला माहित असेल तर आपण 5 5 या ठिकाणी कॅन्सल करू शकतो, बरोबर. या ठिकाणी आहे 3x, 8 दुनी 16, x बरोबर 16/3. आणि याला आपण सॉल्व्ह कसं करणार बघा. आता 16.3 आलेला या ठिकाणी 16/3, 3 5 15 होतात, राहिला 1 आणि खाली 3. आता याला कन्वर्ट कसं करायचं बघा. आता 5.1/3 आलेला आहे, तर याला कसं कन्वर्ट करायचं बघा. आपल्याला काय विचारलेलं आहे की अजून किती वेळ लागेल, मग काय करायचं बघा. 5 जसा तसा ठेवायचा, 1/3 गुणिला काय करायचं 60 करायचं. म्हणजेच काय, तर या ठिकाणी बघा 3 1 3 3 2 6, म्हणजेच 5 वाजून 20 मिनिटं लागतील काय करायला, तर तो तलाव भरायला. अजून विचारलं आपल्याला, आणि जर असं विचारलं असतं की एकूण किती तास लागतील, तर बघा हे 8 तास प्लस 5 तास 20 मिनिटं म्हणजे किती, ते पण आन्सर होतं, बरोबर. याचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 2.